मला माझ्या ब्लॉगला मसाला मिळाला. ओके गाईज, सो आम्ही 11 वाजताचं बुकिंग केलंय आणि आता किती वाजलं? 11 वाजताचं नाही बुकिंग, ते दिवसभराचं. चला 11 वाजताच आहे ना. लाज वाटली का तुला माझ्या ब्लॉग मध्ये? चालू झालं नाही तर इज्जत निघालणार सुरू. ओके, सो मेकअपच्या खूप साऱ्या स्टेप्स असतात ज्या फक्त मला एकटीला माहितीये. मी सगळा मेकअप करते, पूर्ण मेकअप करते मी, कारण मला मेकअप करता येतो आणि मला आवडतो. माझ्या तिन्ही बहिणींची एक एक स्पेशालिटी आहे मेकअपची. ही फक्त लिपस्टिक लावती एवढी डार्क, ठीक आहे. ही फक्त आय शॅडो करते, तिला फक्त आय शॅडो येतो. अँड द वन फक्त भरभरून ब्लश लावते ही पोरगी बास. आणि मी बघा, मी पूर्ण मेकअप करते. मी लावू का थोडा आय शॅडो? सो हाय गाईज, 11 वाजता चालू होणाऱ्या फंक्शनसाठी, इव्हेंटसाठी आम्ही निघालो चौघीजणी. आणि ॲक्च्युली खूप लेट झालं आहे. जात जाता आम्हाला असं वाटतंय की ते संपणार आहे, पण बघूया, ठीक आहे. आम्ही नेहमीच असं लेट होत असतो, बट रिग्रेट नाही आहे आम्हाला, कारण की जरी झालं तरी आम्ही एन्जॉय करत चाललो आहे. तर बघूया जाऊन काय होतंय. बाजाराला इच्छा तर माझी खूप जास्त आहे की हे पूर्ण मी सॉन्ग लावू, पण मला अजिबातच माझ्या ब्लॉगला कॉपीराईट नको आहे. सो येस, मी हे गाणं पूर्ण नाही वापरणार आहे. आम्ही असंच खूप एन्जॉय करत गेलो, खूप जास्त एन्जॉय केलं. आम्ही गाडीतच दोघेजण डान्स करत गेलेलो. अँड येस, जसं आम्हाला वाटत होतं तसंच झालं शेवटी. बट येस, वी एन्जॉयड इट अ लॉट. आणि तुम्ही हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच अजून ब्लॉग बघण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. आता आपल्याला जरी उशीर झाला असला आणि जरी आपल्याला इथे नाचायला नाही मिळालं तरी आम्हाला फरक नाही पडत. मला माझ्या ब्लॉगला मसाला मिळाला. सो गाईज, आम्ही माझा जो होळीचा, एक मिनिट तर वाईट वाटून घेऊ दे ना सोना. माझा होळीचा व्लॉग होता आणि मी खूप मनापासून ठरवलेलं की मी हा व्लॉग कम्प्लीट करणार. तिथे मी होळी बिळी खेळताना व्हिडिओ टाकणार. आणि आम्ही इथे आता पोहोचलो, पण उपयोग नाही झाला पोहोचून, कारण ते संपलंय. पण ठीक आहे दीदी, तुला दुःख झालंय? 2 मिनिटं मी शोक करणार आहे. अब हम गाड़ी में फिर से होली के गाने लगाएंगे, नाचेंगे, खाएंगे, पियेंगे, घर जाएंगे. पुढच्या वर्षी ना 11 म्हणजे 11 गाईज. आता हे खूप झालं. 11 डॉट 11 आपण 10:30 घरातून निघायचं, 11 आपण पंचिंग सारखं तिथे पोहोचायचं डायरेक्ट. आणि दिस इज नॉट डन. दुसरं वर्ष आहे असं आपल्यासोबत झालंय. आपल्यासोबत दरवर्षी असं होतंय. मला असं वाटतं आपण नेक्स्ट इयर आहे ना, आपण विला बुक करू आणि आपण होळी करू प्लॅन. एक्झॅक्टली, दिस इज. आणि आपण हा प्लॅन मागच्या वर्षी पण केलेला की पेटला पुढच्या वर्षी होळी करायची. हा बाबूचं मध्येच लग्न झालं आपल्या. अरे यार, तुम्हाला कळतंय का? मी वॅक्स करून आलेले माझ्या पायाचं, आणि ते मी केलं. माझ्या पायातून रक्त आलं रेझरनी, माहितीये का माझं. आणि ते संपलं. सगळे लोक इथून बाहेर येत होते, आम्हाला कळत नव्हतं. आम्ही उतरलोच नाही गाडीतून खाली. चालताच आज असं गाडी थांबून एका मुलीला विचारलं, हे खतम हो गया का? ती म्हणली हा. मग आता आम्ही काहीतरी खायचं बघतो, कॅफे वगैरे छोटूस असं, आणि आम्ही चुपचाप घरी येणार आणि उद्या रात्री आम्ही पबला जाणार. असं आम्ही प्लॅन चेंज केला. आणि काय नाही, लॉंग ड्राईव्ह झाला आणि खूप ट्रॅफिक मध्ये तिथे 20-25 मिनिटं घालवली, पण ठीक आहे, येतो. हाय गाईज, माझा व्लॉगला लास्टचा व्हिडिओ द्या. व्लॉग झालाय माझा 2 मिनिटाचा. घरी आलेलं आहे, आता आपला झोमॅटोवाला येईल. आलाय झोमॅटोवाला, गेला घरी, देऊन गेला तो. त्याने एक काम चांगलं केलं, लिफ्ट खाली आहे.